आम्ही आज तुम्हाला डायरेक्ट भेटतोय पिकल बॉल ग्राउंड कोर्ट मध्ये तेच ते कारण आज आम्हाला माहिती आहे आम्ही आज दिवसभर आहे ना खूप कॅलरीज खाणार आहे, तर सकाळी सकाळीच आम्ही ते बर्न करायला लागलो. तर बघा तुम्ही आमचा गेम आम्ही कसं खेळतो. महत्वाचं राहिलं तुम्ही तुमचं आमच्या चॅनल वरती स्वागत आहे परत एकदा. ओके लेट्स प्ले सॉरी लेट्स इंजर्ड झालेला आहे आमचा प्लेअर. आज आपण हिला हरवून टाकू डायरेक्ट. चलो आमची आता गेम खेळून झालेली आहे. आम्हाला जमत तर काही नव्हतं, पण ठीक आहे आम्ही जमवून घेतलं. आणि हा ना, हे फर्स्ट टाइम होतं ना आमचं, तर मग आता याच्यानंतर आम्ही असं ठरवलंय की आपण येत जाऊ फ्रिक्वेंटली, म्हणजे आपल्याला काहीतरी सवय होईल याची. तर बघूयात आता. जरा शिकवतो आता कसं खेळायचं ते. वा, ह्याला स्वतःला पार्टनर भेटून जाईल. याला स्वतःला येत नाही म्हणे मला शिकवणार तू. मग काय कसलंच खेळत होतो मी. आणि म्हणजे आज आहे फ्रायडे ॲक्च्युली, त्यामुळे नाही तर कोणीच नव्हतं. आम्हाला दोघांनाच एवढं मोठं ग्राउंड आम्हाला खेळायला मिळालं, खूप मजा आली. आणि नेक्स्ट टाइमपासून आम्ही फ्रेंडसोबत येतो, कोणासोबत तरी, म्हणजे मग अजून मजा येईल आपल्याला. काय म्हणतो? एक मिनिट, आम्ही इक्विपमेंट्स रिटर्न करतो. निकू, तुला काय बोलायचं याच्याबद्दल? काय एकदम मजा आली. शीतल बरोबर खेळाल तर जबरदस्त मजा आली. नादच करायचं नाही, असलीच खेळत्या खतरनाक. विषय खोल डायरेक्ट. म्हणजे मला कसं क्रिकेट वगैरे आपण खेळत नाही आणि ते असा अंदाज नसतो आपल्याला की मारायचं वगैरे किंवा काय करायचं. अंदाज आला की होऊन जातं, कारण की हा बॉल वेगळा असतो ना, हॉलो बॉल असतो आणि होल्स असतात, त्यामुळे इकडे तिकडे तो कुठे जातच नव्हता. जात नव्हता. नाही, तुला घालवता येत नव्हता. पण मजा आली. नेक्स्ट टाइम परत आम्ही रील बनवली आहे की आम्ही कसं खेळलो त्याची, तुम्ही नक्की बघा, ती बघितलीच असेल मे बी आतापर्यंत. आणि नेक्स्ट राईड ट्रायपॉड घेऊन यायचं आहे. हा, ते नव्हतं आमच्याकडे, मग आम्ही कुठेतरी असं जुगाड करून असं लावलेलं आणि त्याच्यामध्ये केलंय. ठीक आहे, भेटूयात थोड्या वेळाने. तर खेळून झाल्यानंतर आम्ही पोहे खाण्यासाठी इंदोरी कल्चरला आलो होतो. तिथे सॉंग चालू होते, त्यामुळं तो आवाज नाही टाकू शकत, सो व्हॉइस ओव्हर देतोय. आणि आम्ही कायम इथून ऑनलाईनच मागवत होतो, तर आता फर्स्ट टाइम आम्ही तिथे जाऊन डायरेक्ट पोहे खाल्ले. मस्त होते पोहे, एकदम छान. हे बघा, तिथं पोहे होते, त्या अर्धे सोडून आल्या. आता प्रोटीन इंटेक पूर्ण होत नाही म्हणून ऑमलेट बनवत आहे. मला असं ते खातानाच वाटायला नको मला हे खायचं नाहीये. खायचं नाही आहे. हुशार आहेस की तू. हा, निकू इकडे. क्या हुआ क्या हुआ? व्हॉट इज दिस? दिस इज व्हॉट इज दिस? तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि मी त्याच्यासाठी शीतलसाठी केक घेऊन आलेलो आहे ऑफिसवरून येतानाच. केक म्हणजे पेस्ट्री आहे, त्यामुळे बघू आता ती कशी तिची रिॲक्शन असेल. झोपली आहे ती कदाचित, सकाळची रिॲक्शन बघू आपण तिची. हॅपी ॲनिव्हर्सरी. काल रात्री ऑफिस मधनं येतानाच मी घेऊन आलो होतो तुझ्यासाठी पेस्ट्री. चांगलं सरप्राईज दिलं. येस, मी तसा हुशारच आहे ग पहिल्यापासूनच. विशेष नाही असं सरप्राईजेस देऊन मी तुला काही करणार नाही. काय म्हणायचं मला, तुझ्यासाठी मी पण काही करावं असं जर तुला वाटलं. नाही, मला काही वाटत नाही. मला काही वाटत नाही तू माझ्यासाठी काही करावं. तू आधीच खूप काही करतेस, त्यामुळं भरपूर झालं आहे. एन्जॉय. थँक्यू. येस, थँक्यू वेलकम. थँक्यू सो मच. वेलकम. ठीक आहे, चलो तू ऑमलेट बनव आणि तुझं प्रोटीन इंटेक पूर्ण कर. मी माझं प्रोटीन शेक पितो. बाय. बाय म्हणायचं नाही सारखं. तर आम्ही आता परत रेडी होऊन चाललेलो आहे बाहेर. तर एक आहे आर्ट कॅफे, काय नाव आहे देखील त्याचं? आर्ट डिझाईन. हा, तर तिथं आपण असे पेंटिंग्स वगैरे करू शकतो. मी फर्स्ट टाइमच चाललोय आणि अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने. अरे आपण सांगितलंच नाही ना की या ब्लॉग मध्ये की आज आमची आहे अॅनिव्हर्सरी, म्हणून आम्ही एवढे दिवस हा दिवस असा प्लॅन केलाय. आम्ही म्हणण्यापेक्षा निखिलने हा दिवस प्लॅन केलाय आणि मला तर खूप मजा येत आहे ते करण्यासाठी. प्रॉपर प्लॅनिंग केलंय मी आता, एकदम प्रॉपर जमायला लागलंय आणि निखिलला. आणि येस, तर तिथं मला पेंटिंग वगैरे करायला आवडतंय, म्हणजे येत तर नाही पण आवडतंय. नाही येते तू, छान करते. पण ठीक आहे, पण तिथं गेल्यानंतर एकदम असं कसं होतं, कॉन्शियस होणार की बाई मला येत. आणि खूप दिवस झाले काही केलेलं पण नाहीये, पण स्टील बघूयात आपल्याला काय काय येते आणि काय नाही. आणि अॅनिव्हर्सरी काय आहे, जरा काहीतरी ग्रूमिंग करून यायचं वगैरे काही नाही आहे, तसं उठून यायचं आपलं. असं नाही का, मी छानच दिसतो ना, त्यामुळे काही विषय नाही आपला. ठीक आहे, चलो तिथं गेल्यानंतर भेटूयात आपण. आम्ही त्या आर्ट कॅफे मध्ये आलेलो आहे आणि खूप सुंदर कॅफे आहे. मी तुम्हाला दाखवते. मस्त आहे. अरे हा, असं दाखवायला लागेल.
आणि आता आम्ही ते पेंटिंग साठी कॅनव्हास वगैरे मागवले, म्हणजे ते सगळं आम्हाला अरेंजमेंट वगैरे करून देतील. त्याच्यासोबत आम्ही आता खाण्यासाठी पण काय काय ऑर्डर केलंय. आणि मग एंडला तुम्हाला मजनूबाईची पेंटिंग पण दिसेल. आम्ही दोघांमध्ये एकच केली, कारण हा बोलला की मला एवढे काही इंटरेस्ट नाहीये, तर मग एकच केले आम्ही दोघं, पण आम्ही त्यामध्ये पेंटिंग करू. तुम्हाला जर काही ऐकायला नसेल आलं तर आम्ही नंतर व्हॉइस ओव्हर करू, पण तो खूप छान वाईब आहे अशी. आम्ही आता चिकन नगेट्स मागवलेले आहेत, ते बघू शकता. आणि आता आमचं पेंटिंग वगैरे पण इथं आलेलं आहे. पेंटिंग वगैरे पण आलेलं आहे. आणि निखिलने काहीतरी हे दाखव, असं ड्रिंक मागवलंय, लिची बबल टी बबल मागवलेली टी आहे. असं काहीतरी छान आहे. हो. मी नाही पिणार आहे पण ते. नाही मी आणि- पिणार ना, माझ्यासाठी मागवले. मग तेच तू पी. आणि आम्ही सगळं चिकनचं वगैरेच मागवलं, म्हणजे ऍटलीस्ट प्रोटीन तरी मिळालं Protein पाहिजे तरी आपल्याला. तुझे हे दाखव ना, हॉट बलून दाखव. हा माझा हॉट बलून आहे. बलून सध्या कसं हॉट बनवायला नाहीये, माहित नाही, पण मी ट्राय तर करेन. ट्राय तरी करत आहे. Yes. विशेष नाही, भारीच बनणार बघ. मी हात लावतो की लास्ट सगळं भारीच बनते. मी खाऊन बघते मी चिकन नगेट्स. कसं शेप आहे बघायचं, सही आहे, मस्त. गिटार गिटार सारखं शेप आहे. मस्त आहे ना, विशेष नाही. मला पण आवडलं एकदम, आणि क्रंची आणि क्रिस्पी एकदम मस्त आहे. मजा आ रही है मजा. तू काय करणार म्हणजे, तुम्ही पेंटिंग करेल, तू काय करणार? मी तुझ्याकडे बघणार. तू व्हिडिओ पण बनवू शकतो. मी माझ्या आयुष्याचं जे पेंटिंग हिनं केलेलं आहे सुंदर, त्याचा विचार करत बसेल. ना अनिव्हर्सरीची पोस्ट करणे कुठे तोपर्यंत. अरे हा ती राहिलेलीच आहे. करू ठीक आहे, चलो भेटू परत. दाखवतो आणि टू बी कंटिन्यू. आणि इथं पेंटिंग स्टार्ट झालेली आहे शीतल त्यांची म्हणजे माझी शीतलची पेंटिंग स्टार्ट झालेली आहे. आणि हे सगळा निळा रंग करत आहे, सगळीकडे स्काय काढत आहे. ती स्काय शीतल कॉन्सन्ट्रेशन कसलं जोरदार आहे. तिचं पेंटिंग खूप डार्क झालं होतं, त्यामुळे ती ढग जरा धुवत आहे. जास्त ब्ल्यू झालं तर त्याला स्काय ब्ल्यू करत आहे ती आता. काहीतरी आलेलं आहे इकडे, बघू जरा. मित्रांनो तुम्हाला आता एक मज्जा दाखवतो. काय शीतल तुझे ढग दाखवतो, हे बघा शीतल ढग. हे ढग कुठे झालं? अरे हा, ऍक्च्युअल मध्ये ढग कुठे झाल्याचं वाटत होतं, पण कॅमेऱ्यामध्ये बघताना जरा नीट दिसत आहे. नाईस. प्रोग्रेस चालू आहे जोरदार, आणि माझी पण प्रोग्रेस चालू आहे खाण्याची. आता पेंटिंग मध्ये नेक्स्ट स्टेप आलेली आहे, तर ती झाडं काढत आहे गार्डनमध्ये. झाड दाखवू शीतल? हा, नाईस, गुड. असं छान काढणं होतं. मी जसं तुला इन्स्ट्रक्शन देत आहे तसं ती बरोबर करत आहे एकदम, म्हणजे सांगेन तसं प्रॉपर करत आहे न चुकता. त्यामुळे तुम्ही शेवटी बघालच. डिस्टर्ब करतो काही नाही करत. डिस्टर्ब मी तेवढंच करू शकतो, अजून काय करू शकणार. तर आता आम्ही पुढच्या स्टेप पर्यंत आलेलो आहे. झाडं थोडीशी मोठी झालेली आहेत. काय बोलायचं आहे तुला शिकवणे? तुलाच डिस्टर्ब करणार की आणि कोणाला डिस्टर्ब करणार आहे? मी इथे दुसरं कोण आहे का डिस्टर्ब करायला? यायला पाहिजे तुला, कसं येत नाही? उस्ताद आहेस तू. ठीक आहे ग, ती झेंडूची फुलं आहेत येलो कलरची. आता शीतलने पेंटिंग मधून थोडासा ब्रेक घेतलाय, Break कारण घेतलेला मला आहे. भूक लागली. आता मग असं विचार केला की काहीतरी खाऊया आपण. आणि पेंटिंग बघू करून दमली होती. आम्ही मागवलेलं आहे की ग्रीन थाई करी, पण चिकन वाला मागवलं चिकनवाला. आणि टेस्टी आहे. आज नुसतं चिकन सुट्टी नॉट चिकन. छान आहे ना, मीच रेकमेंड केलं. छान आहे. पेंटिंग दाखव जरा. ही एवढी पेंटिंग कम्प्लीट झालेली आहे, बघू शकता तुम्ही. कळायला असेल बघून काय आहे. हॉट बलून Hot हॉट एअर बलून. तो अजून गार आहे, थोड्या वेळाने हॉट होईल. मग हॉट झाल्यावर आपण त्याला वरती सोडूया. ठीक आहे, ओके. बाय. तुला बसवून सोडूया. आणि तू? मी खाली. शीतलनं खूप मस्त असं पेंटिंग फायनल बनवलेलं आहे. तुम्ही बघाच आता कसं दाखव. शीतल एक नंबर, खरंच भारी दिसतंय. म्हणजे फोटोमध्ये तर अजून भारी दिसतंय ना, कलरफुल एकदम नाईस. उस्ताद शीतल माने, चित्रकार शीतल माने. आणि आम्ही ना आता इथे लिहिणार आहे निशी गाईड. शिवाय आणि कोणाला विकत पाहिलं असेल तर मागू नका, कारण की हे एकच पीस आहे युनिक, त्याचे परत बनणार नाही आहेत पीस. तुम्हाला अजून जर हवे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही बनवून देतो तुम्हाला.
येस तर हे येतंयच, काहीही करा तरने सुरुवात होते. तर आम्हाला ना तिथं खूप मजा आली. मजा आली. येस येस. मला तर किती दिवसानंतर शीतल पेंटिंग करताना दिसली आणि तिचं जे हिडन टॅलेंट आहे ते ऍक्च्युली किती दिवसानंतर परत एकदा बघायला मिळालं. हा ना, आधी तू किती पेंटिंग देन करायचीस पण आता मध्ये बंदच केलं. मला आलेली आहे खूप भारी. मजा. Yes. छान वाटलं असं किती वेळ याच्यासाठी दिला. हा ना यार, एवढं मस्त मजा मेडिटेशन आली. सारखं होतं ते हा. एक प्रकारे. मी बोलायलाच तयार नाही, एकदम असं कोरीव कामच चालू केलेली होती तिथे. मजा येत होती मला. निकू जर असं बोर झाला असेल कारण त्याला करण्यासारखं काही नव्हतं काही नव्हतं. आणि तो बोलतो होता मी थोडंसं करतोय पण मी हा, त्याला हिला दिलं नाही. मी केलं असतं तर मस्त पैकी डोंगर दरी मी त्याला सगळं म्हणलं तू काढलं सेपरेट असतं. घे तुला करायचंय तर नाही, पण त्याला ह्याच्यातच करायचं होतं. सेपरेट काय म्हणजे ना, प्रेम कधी वाढतं एकत्र केल्यावर. आणि जर चुकलं असं आपल्यात भांडणं झाली तर प्रेम नसतं वाटलं. तिथंच भांडणं, तिथंच राडाच. आम्ही झालो आहे डिनर साठी रेडी. Ready, दाखव yes. तू दाखव. हा बघा हिचा आउटफिट जो की निखिलने मला चूज केलेला Choose होता केला तो. होता. आणि Yes. हे कानात पण मी घातले हुप्स, हा ड्रेस आणि चप्पल. चपाट. येस. चप्पल मी घरी घातलेत कारण अजून नवीन आहेत म्हणून. नंतर फोटो टाकेनच कदाचित, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळेलच कसा दिसतोय ते. आणि माझी चॉईस तू व्यवस्थित दाखवते असं वाटतं. तर मी तुम्हाला दाखवते निखिलने काय घातलंय. तसंच दिसते का फ्रंट कॅमेऱ्यामध्ये. बा मॅचिंग केलं मी. येस मॅचिंग. ये आणि आता आम्ही डिनरला कुठे चालले ते तुम्हाला नंतर दिसेलच, तिथे बघा. येस नक्कीच. बाय. आम्ही आलेलो आहे बालेवाडी हायस्ट्रीटला आणि इथं ना आणि इथं ना मला स्पेशली खूप दिवसांपासून यायचं होतं. जवळजवळ एक वर्षांपासून यायचं होतं. तर इथून आपल्याला बॅक करता येते का? नाही ना. हे आहे इथं गॉंग. कुठे गेलं? हां, हे गॉंग. इथं यायचं होतं मला. आम्ही आता इथं सुशी वगैरे ट्राय करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवतो. चॉपस्टिक टेस्टी असेल तर तुम्हाला टेस्ट पण करून सांगतो. इथे ना आम्ही सुशी आणि हे डिमसम्स मागवलेले होते आणि म्हणजे सुशी खूपच ओके टेस्टला होती कारण त्याची टेस्ट ना खूपच डिफरंट होती. त्यामुळं आपण असं नॉर्मली ते खात नाही ना, तर एवढं नाही आवडलं. पण डिमसम चांगले होते. आणि इथे ना निखिलला हे चॉपस्टिक्स ट्राय करायचे होते पण त्याला ते जमत नव्हतं आणि मला तर येतच नव्हतं, तर मी तरी स्पूननीच खाल्लं. व्हॉइस ओव्हर करते कारण तिथे खूप जोरात सॉंग्स चालू होते. तर तुम्ही बघाल की आम्ही डायरेक्ट सातवी मिसळ हाऊसला गेलो होतो. ॲक्च्युली आम्हाला इन्व्हिटेशन आलं होतं, मग आम्ही गॉंगवरून डिनर तेन करून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट सात्विक मिसळला गेलो होतो. तेव्हा ॲक्च्युली त्या व्हिडिओमध्ये सांगायचा राहिला होता हा पार्ट, म्हणून मी नंतर शूट करून टाकतोय सो दॅट तुम्हाला आयडिया असावी त्याची. येस बोला. सात्विक मिसळमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आता हे नवीन ओपनिंग झालेलं आहे, इकडे बघू शकता. नवीन म्हणजे जे आधी होतं त्याच्यापासूनच थोडंसं 150 मीटर पुढे आल्यावर आहे आणि हे होणार आहे. आणि काय मग कसं वाटतं तुम्हाला ओपनिंग झाल्याबद्दल? फक्त तू लेट आलास म्हणून जरा खराब वाटत. हो, आमचं पण येतोय, आवाज येत असतो. मग जवळ घे. आवाज येतोय सोड, काय प्रॉब्लेम नाही. लेट आला कारण की आम्ही बाहेर गेलो होतो म्हणून आता आलो. आणि आलाय तर तुम्ही सात्विक मिसळ खाल्ली का? आता खाणार आहे जाऊन. अच्छा, तेवढ्यासाठी आम्ही तिकडे बाहेर सात्विक मिसळ खाल्ल्याशिवाय कुठे जाणार. आणि जे कोण बघत असाल त्यांनी प्लीज इकडे या. नाही, मिसळ खायचं. जे कोण बघाल त्यांनी इथे या आणि कमेंटमध्ये टाका सात्विक मिसळ की जय म्हणून. ये आता आम्ही रात्री केक कट करत आहे. दिवसभर आम्ही काही नाही केलं. तर रात्री म्हणजे अॅनिव्हर्सरी संपायच्या वेळी रात्री आम्ही केक कट. आणि हा केक रात्री निखिल घेऊन आलेला तो आहे. काल रात्री ऑफिस मधून येता रात्री 12:30 पावणे 1 वाजता स्पेशली हिच्यासाठी केक घेऊन आलो होतो आणि मॅडम झोपल्या होत्या. आणि हे दीदीने पाठवलेले आहेत आम्हाला. आहे केक. तर आता आपण आम्ही केक कट सेरेमनी करूया. कटिंग सेरेमनी करूया. हॅपी अॅनिव्हर्सरी. अॅनिव्हर्सरीच्या तुम्हाला लाख शुभेच्छा. मी जसं त्या रील मध्ये सांगितलंय, आमच्यात आता झालेलं आहे अनेक वर्ष पूर्ण, म्हणून झालेली आहे ही अॅनिव्हर्सरी. येस, विश कर का हॅपी अॅनिव्हर्सरी गाईज. हॅपी अॅनिव्हर्सरी. बिस्किट मला असं वाटतं स्पून घे. मला जरा असं दे, खूप कमी. मला पण खूप कमी दे. एवढंच. अरे खूप घेतलेस तुम्ही. अरे छान आहे. छान आहे. छान आहे. मस्त. तुम्ही केक खावा. आणि
आम्हाला ना खूप लोकांचे मेसेजेस वगैरे आले अॅनिव्हर्सरी विशेषसाठी, त्याच्याबद्दल Yes. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. आणि त्याच्याबद्दल पण धन्यवाद.